बऱ्याच लहान मुलांना आषाढी एकादशीबद्दल माहितीच नाही आहे, त्यामुळे आज मी थोडक्यात ह्या आषाढी एकादशीबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग नक्की पहा. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि आनंदी असाल. अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षूज लाईफस्टाईल. तर आज आहे आषाढी एकादशी. दिवसभर खूप सारे प्लॅन्स आहेत. काय काय प्लॅन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर नक्कीच करणार आहे. आता हे पण बसलेत आणि बाहेर आवाज येतोय. आता इथे जवळच स्कूल आहे, तर लहान मुलांची मस्त अशी दिंडी निघणार आहे, तर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. चला तर मग दिंडी बघून घेऊ आपण आधी. किचन तर आवरून झालंय आणि आता उपवास जरी असला तरी नाश्ता पाहिजे. पण नाश्ता काय तर मस्तपैकी गरम गरम दूध देणार आहे मी आज, आणि त्याच्यासोबत मी हे रताळे आता इथे स्टीम नाही म्हणता येणार, बॉईल करायला ठेवले. आता रताळे आणि दूध असाच काहीसा मी नाश्ता देते. तर मंडळी, आमचा लव रडतोय कारण की त्याचा पण आहे एकादशीचा उपवास, आणि त्याला असं वाटलं ब्रेकफास्टसाठी मम्मी सकाळी सकाळी मस्त असे साबुदाण्याची खिचडी बनवेल, पण मम्माने काय बनवलं, फक्त रताळे वाफवले. पण हरकत नाही, दुपारी आपल्याला करायचंच आहे ना खिचडी, हो की नाही? ऐकलं का? हे गरम गरम खाऊन घ्या ना. आता माझा खाली नाश्ता पाणी सगळं तयार होईपर्यंत मम्मीने पटकन इथे देवपूजासुद्धा करून घेतली. आणि नंतर मग आहोंचा आवाज आला की आता आपल्याला मंदिरात जायचे, पण मला कुर्ता सापडत नाही, कुर्ता शोधून दे. तर आता मी आमच्या आहोंना आणि लवला नाश्ता वगैरे दिला, आणि नंतर मग आमचं असं ठरलं की आता विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात दर्शनाला जायचं आहे. तर सकाळी उठल्या उठल्या माझ्या मनात सहजच असं हे आलं की दरवर्षी आपण दर्शनाला जातो. मग मी आहोंना म्हटलं की सहज एक विचारून बघितलं की म्हटलं मला असं वाटतं की आपल्याकडनं पण काहीतरी प्रसाद जावा. म्हटलं थोडासा 1/2 किलो खडी साखर घेऊन आणि जाऊया. आणि तर आमच्या आहोंनी प्रसादासाठी चक्क केळी आणली. म्हणजे मी फक्त बोलायचा अवकाश, आणि कुठेतरी त्यांच्याही मनात ही गोष्ट चालू होती की आपण ह्यावेळेस विठू रुक्माईच्या मंदिरामध्ये प्रसाद द्यावा म्हणून. आता प्रसादाची तयारी झाली होती म्हणून मी स्वतःचीही तयारी केली, आणि प्रश्न एकच होता, साडी नेसावी की ड्रेस. फायनली ड्रेस घालून पटकन असे तयार केले आणि खाली आले. तर माझा साडी न नेसण्याचा डिसिजन एकदम चांगला ठरला, कारण की आम्ही गाडीत बसलो आणि धो धो पाऊस सुरू. गाडीतून उतरलो, गाडीत बसलो, धो धो पाऊस आला. गाडीतून उतरलो आणि तुम्ही पाहू शकतात आभाळ पूर्ण मोकळं झालं, ऊन पडले, ऊन असा काहीतरी पावसाचा खेळ चालू आहे. आता केळी घेतली, पण केळी 15 डझनच मिळाली आम्हाला, म्हणून मग हे बोलले की थोडे आपण राजगिऱ्याचे लाडू घेऊ. आता तिथे चालू आहे. फायनली प्रसाद वगैरे घेऊन आम्ही मंदिरापाशी पोचलो. मंदिरापाशी इतकं सुंदर वातावरण होतं. घरातून निघाले तेव्हा खूप पाऊस होता, पण वातावरण इतकं सुंदर, आणि बाहेरच आम्हाला रुक्माईचं दर्शन झालं. आता कोण म्हणतं की लहान मुलं फक्त मोबाईलच घेऊन फिरत असतात. ही चिमुकली रुक्माईच्या याच्यामध्ये इतकी सुंदर दिसत होती, इतकी गोड वाटत होती, पण तिच्यासमोर मी जसा कॅमेरा नेला ती इतकी रडायला लागली. मग तिच्या पॅरेंट्सने पण आम्हाला सांगितलं की ती खूप कॅमेरा कॉन्शियस आहे, आम्हालासुद्धा ती घरी फोटो काढू देत नाही. तर पहा, काही मुलं असे असतात की ज्यांना मोबाईलपासून लांब राहणंच आवडतं. असो, तर आज सकाळी सहजच मी कुशला आणि लवला विचारलं, कुशला नाही पण लवला विचारलं की एकादशी म्हणजे काय रे? तर तो म्हणतो, मम्मी खिचडी खायची, मंदिरात जायचं, प्रसाद घ्यायचा आणि सुट्टी. एवढंच त्याला माहीत होतं. म्हटलं नाही, असे बरेच लवसारखे मुलं असतील की ज्यांना आजच्या ह्या दिवसाबद्दल काहीही माहीत नसेल, म्हणून म्हटलं थोडक्यात तुम्हाला ही माहिती द्यावी. आता बघा, आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातला खूप मोठा सोहळा, खूप मोठा सण असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये आपण तो साजरी करतो. पण का साजरी करतो, त्याच्या मागचं कारण माहिती आहे का तुम्हाला? तर कसं आहे ना की मागच्या जन्मी म्हणजे ना पुंडलिक जे आहेत त्यांचं मागच्या जन्मी श्रीकृष्णाने त्यांना वरदान दिलं होतं. ते एक ऋषी होते, आणि श्रीकृष्णाने सांगितलं होतं की तुला अजून एक जन्म घ्यावा लागेल पुंडलिक ह्या नावाने, आणि तिथे मी स्वतःहून तुला भेटायला येणार आहे. त्याप्रमाणेच ठरल्याप्रमाणे पुंडलिकाचे हे झालं, जन्म झाला. आणि मग काय झालं, पुंडलिक जो आहे तो त्याच्या आईवडिलांकडे फार काही लक्ष देत नव्हता. त्यांना त्रास द्यायचा म्हणजे तो त्याच्या
त्याच्या बायकोच्या इन्फ्लुएन्स, सॉरी मी थोडंसं मराठी इंग्लिश मिक्स बोलते आहे, पण समजून घ्या तुम्ही. तर तो त्याच्या बायकोचं जास्त ऐकायचा आणि आईवडिलांकडे दुर्लक्ष करायचा. आणि एकदा त्याचं ठरलं की आपण काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जावं. तर वाटेत तो एका ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये थांबला होता. तिथे बऱ्याच स्त्रिया आल्या, पण त्यांचे कपडे मळालेले होते, त्यासुद्धा चिखलाने माखलेल्या होत्या. मग याने पाहिलं की त्या तिथे त्या ऋषींचा आश्रम साफ करत होत्या आणि आश्रम साफ करून झाल्यावर त्या एकदम तेजस्वी रूपामध्ये आल्या. आता त्यांचं इतकं तेजस्वी रूप पाहिल्यानंतर पुंडलिकाला राहावेना, म्हणून त्याने जाऊन आणि त्या स्त्रियांना विचारलं की तुम्ही इतक्या दिव्य कशा काय, तुमचं तेजस्वी रूप अचानक कसं काय इतकं बहरून आलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्ही ह्या प्रांतातल्या नद्या आहोत, तुम्ही येऊन तुमचे पाप आमच्यामध्ये धुतात आणि जे काही पाप तुमचे असतात ते आम्ही ह्या ऋषीमुनींच्या आश्रमात येऊन आणि आमचे पाप धुतो. कारण की ह्या ऋषींनी पूर्वीपासून त्यांच्या आईवडिलांची इतकी सेवा केली आहे, इतकं एकनिष्ठ राहून त्यांची सेवा केली आहे की त्यांना इतकं मोठं पुण्य मिळालं आहे की ते स्वतः इतके तेजस्वी झालेत, पुण्यवान झाले आणि त्यांची ही भूमीसुद्धा खूप पुण्यवान झाली आहे. आणि नेहमी लक्षात ठेव की आईवडिलांची सेवा ही सर्वात मोठी, सर्वात श्रेष्ठ अशी सेवा असते. आणि जेव्हा पुंडलिकाला हे लक्षात आलं, तो थेट तिकडनं घरी आला. तेव्हापासून पुंडलिकाने एकनिष्ठ राहून आईवडिलांची सेवा करण्याचं त्याने ठरवलं आणि तो ती सेवा करत होता. त्याने इतकी सेवा केली त्याच्या आईवडिलांची की शेवटी श्रीकृष्णांना म्हणजेच आपल्या विष्णू भगवानांना थेट इथे यावं लागलं त्याला भेटायला. आता जेव्हा आपले श्रीकृष्ण इथे भेटायला आले किंवा विष्णुदेव जेव्हा भेटायला आले पुंडलिकाला, तेव्हा काय झालं, पुंडलिक त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता. मग पुंडलिक म्हणाला की देवा, तुम्ही मला दर्शन द्यायला इथे आलात, पण मी आता माझ्या आईवडिलांच्या सेवेत आहे, त्यांची सेवा मी अर्धवट ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे माझ्याजवळ ही जी वीट आहे ती त्याने वीट त्यांच्याजवळ फेकली आणि सांगितलं तुम्ही इथे विटेवर उभे राहा. त्यांनी तिथे विटेवर उभे राहून आणि खूप आनंदाने त्याची वाट पाहिली. आईवडिलांची सेवा उरकल्यानंतर पुंडलिकाने देवाचे दर्शन घेतले. देव त्याला म्हणाले की तुला हवं ते वरदान माग. आणि पुंडलिकाने म्हणाले, माझ्यासारखे असे बरेच भाविक असतील, बरेच भक्त असतील ज्यांना तुझं दर्शन हवं आहे, तर त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्यासाठी खास तू इथेच जसा आहे त्या रूपामध्येच उभा राहा. आणि असे आपल्याला आपले विठ्ठल भेटले. तर तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का, मला नक्की सांगा. आणि ही खूप थोडक्यात मी सांगितले, तुम्हाला डिटेल हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सकाळपासून निघालो. मग फायनली आम्ही भाऊजींच्या घरी आलो. 2:30-3 वाजले होते. मग सगळ्यांनी पिक्चर बघायचं ठरवलं. पिक्चर बघून 6 वाजले आणि मग भाऊजी बोलले की चला स्नॅक्स टाईम, पॉपकॉर्न नाही पण वेफर्स तर खाऊ शकतो. मग इतके व्हरायटी ऑफ वेफर्स आणले. सगळं खाऊन पिऊन मस्त संध्याकाळ झाली. म्हटलं दिवाबत्ती करायची. मग आम्ही घरी यायला निघालो. घरी आलो तर पाहतो तर काय लाईटच नव्हती. म्हटलं चला एकादशीच्या दिवशी दिवाळी साजरी करू. ते एवढ्यात लाईट आली. तसं मम्मीने तुम्हाला सांगितलं होतं की आज आषाढी एकादशी आणि आज सगळ्यांचा उपवास आहे, माझा पण आहे. तर विचारू मम्मीला आज उपवासाच्या निमित्ताने काय बनवलं आहे मम्मीने. काय बनवलं आहे मी आता जेवायला बनवते मस्तपैकी भगरीचे थालीपीठ. भगर छान अशी दळून घेतली आहे, त्याच्याबरोबर साबुदाणे सुद्धा दळलेत थोडेसे आणि मस्त खमंग अशी बटाट्याची भाजी पण बनवणार आहे मी. तयार झाली की दाखवते. ओके. तर मम्मीने फायनली जेवण बनवले, तर बघू खाऊन कसं लागतं. इकडे थालीपीठ आहे, इकडे पण थालीपीठ होत आहे आणि इथे गरमागरम मस्त अशी बटाट्याची भाजी. थोडासा सार केला बटाट्याच्या भाजीला मस्त असं. मम्मी टेस्ट थांब. कसं आहे तो थालीपीठ? थालीपीठ कसं आहे? छान. आणि बटाट्याची भाजी छान. दरवेळेस आम्ही करतो कसली भाजी, डांगराची भाजी आणि भगरीचे थालीपीठ. पण आज डांगर आणायला विसरले, लाईट गेली होती त्याच्यामुळे बाहेर पण गेले नाही. फायनली आमच्या आहुंना दिले भगरीचे थालीपीठ आणि बटाट्याची भाजी. आणि आता लवला पण खायचं आहे. लवला आज घरची खिचडी खायलाच नाही मिळाली. लवला मंदिरामध्ये प्रसादात जी खिचडी होती ती खायला मिळाली. हो ना लव? चला लवला पण खायला देते.
आज सकाळी सहज आमच्या कुशच्या पायात काटा घुसला होता. तो काटा काढला तरीसुद्धा त्याचा पाय खूप ठणकत होता. म्हणून मग रात्री शेवटी मग भाऊजींना बोलवलं आणि भाऊजींनी खूप प्रयत्नाने तो काटा तर काढला, पण कुशला इतका त्रास होत होता, तर म्हणजे त्याचा त्रास तो हसण्यामध्ये लपवत होता. बरं मंडळी, असा होता माझा आषाढी एकादशीचा दिवस. तुमचा कसा गेला मला नक्की सांगा. आज थोडक्यात तुम्हाला मी आपल्या विठू रुक्माईची गोष्ट सांगितली, पण डिटेलमध्ये जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला आपल्या विठू रुक्माईची माहिती नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल. बरं, येते मी. आणि भरभरून प्रेम द्या, भरभरून मला प्रतिसाद द्या लॉंग व्हिडिओसाठी पण, कारण की तुमचं प्रेम आणि तुमचा प्रतिसाद शॉर्ट व्हिडिओला तर भरपूर आहे, पण तसाच लॉंग व्हिडिओला सुद्धा नक्की द्या. भेटू लवकरच. तोपर्यंत बाय.